हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर इट्स मी माधवी चॅनलवरती आलाच आहात तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा. तर आज ना मी गेले होते डीमार्टला म्हणजे जायचं अचानक ठरलं माझं, कारण स्कूलला गेले होते, स्वराजच्या स्कूलला गेले होते. युनिफॉर्म आणि बुटं आणण्यासाठी आज बोलवलं होतं, त्याच्यासाठी गेले. म्हटलं चला आता मला ना वाटत डीमार्ट लागतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आता डीमार्टमध्ये ना फक्त एकच वस्तू घ्यायची होती आणि त्यासाठी जावं लागत होतं मला. तर ती वॉटर बॉटल घ्यायची होती मला स्वराजसाठी आणि एक मॅट घ्यायची होती चटई. तर म्हणलं चला 2 वस्तूसाठीच मी इथं उतरले रिक्षातनं आणि म्हणलं चला आता डीमार्टमध्ये. पण जे साहित्य होतं माझ्यासोबत, जे स्कूलचं साहित्य होतं आणि ते म्हणलं चला आपण बाहेर एक काउंटर असतं की तिथं आपल्या वस्तू जमा कराव्या लागतात, प्रत्येक जणाला माहितीच आहे. तिथं जमा करूया, टोकन घेऊया, नंतर मग आतमध्ये जाऊन जे काही मला बॉटल आणि ते घ्यायची होती ते घेऊन पटकन बाहेर येऊ असं वाटलं मी. तर अचानक प्लॅन केला आणि सगळं ठरवलं, त्याच्यामुळं म्हणलं चला. तर काय झालं ना मंडळी, तिथं गेले तर काउंटरवर मॅडम म्हणल्या की नाही, अलाउड नाही आहे स्कूलचं सामान ठेवण्यासाठी. मग काय पंचायत झाली, आता काय करायचं काय नाही, मी विचारात पडले. तर हे आता कुठं ठेवणार, कारण हे असं मी कुणापाशी देऊही शकत नव्हते, कारण ते खूप महत्त्वाचं आणि स्कूलचं सामान होतं. दुसरी गोष्ट असती तर कुणापाशी तर ठेवली असती आणि पटकन आले असते, पण ही स्कूलचं असल्यामुळं मग काय, मग कसं तरी ॲडजस्ट केलं आणि नंतर मग वॉटर बॉटल ते घेऊन आले. आणि हे बघा असं हे ड्रेस, 2 बुटं आणि 2 ड्रेस असा हा शर्ट स्कूलमधून दिलेला होता, ते घेऊन आले. हे बुक्स होते आणि हे बुक्स आदल्या दिवशीच घेऊन आले होते. आता आज नाही, ह्या बुक्सना पूर्ण बुक्सना मला आज कव्हर लावायचे होते, कारण दररोजचं म्हणजे आता स्कूलमध्ये दररोजचं पुस्तकं सांगतात की आणायला, त्याच्यामुळे चला आज ना हे कव्हरचं काम पूर्ण करून टाकूया. तर आता इथे कपडे आणले तर आणि कपडे यांच्या घड्या घालत घालत म्हणलं चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. तर इथं ना चाललं आहे तुमच्याशी बोलणं, पण थोडासा आवाज आला होता टी व्हीचा आणि त्याच्यामुळे म्हणलं चला कॉपीराईट येईल, त्याच्यामुळं मग आवाज बंद केला आणि व्हॉईस ओव्हर टाकते मी इथं. तर काय ना, आणि कसलं भयानक ऊन लागते, म्हणजे पावसाळा आत्ता ह्या दिवसात ना जूनमध्ये पावसाळा सुरू होतो, पण खूप जास्त ऊन आहे, भयानक ऊन आहे. पण आपलं म्हणजे ज्यांना जॉब आहे, ज्यांना नोकरी आहे त्यांचं खूप सोपं आहे, पण शेतकऱ्यांचं किती अवघड आहे ना. म्हणजे पाऊस पडला तर त्यांना पेरणी होणार, पीक येणार आणि त्याच्यावर सगळं त्यांचं अवलंबून सगळं डिपेंड राहणार, पुढचे सगळे जे काही प्लॅन असतात त्यांचे ते. तर म्हणजे खूप म्हणजे वाईट वाटते, कारण कसं ना, मी ही शेतकऱ्याची मुलगी आहे, शेतकऱ्याची सून आहे, एक मीही शेतकरीनंच आहे. त्याच्यामुळं ना म्हणजे वाईट वाटते की अरे पाऊस पडत नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचं खूप अवघड असतं, पाऊस पडला तरच बळीराजा आपला आनंदित राहतो. आणि आता म्हणजे पाऊस नाही तर सगळे प्रत्येक शेतकरी आपला हा आभाळाकडं बघत बसलेला आहे की केव्हा पाऊस येते आणि केव्हा पेरणी होते. तर दरवर्षीने ह्या दिवसापर्यंत आपल्या पेरण्यानं होऊन जातात पिकांच्या, आपल्या सोयाबीन, कोणी काय पेरतं कोणी काय पेरतं, तेव्हा त्यांना कुठं आनंद असतो. पण ह्या वर्षीनं पूर्ण जून महिना संपत आला तरी पण पाऊस नाही आहे, पेरण्या नाही आहेत. त्याच्यामुळे ना म्हणजे प्रत्येकजण आता देवाकडे साकडं घालणार की बाबा पाऊस लवकरात लवकर पडू दे, पेरण्या होऊ दे. तर तेच इथं मी बोलत होते. आणि कसं ना, आपण शिटीत असलो तरी पण आपल्याला शिटीतही राहायला आपल्याला पाणीच लागतं. मग शिटीतही आपल्याला पाऊस पडला आपल्याला तर कसं वाटणार की हां ही म्हणजे गावाकडच्या लोकांना वाटणार की हे शिटीत राहतात, मग ह्यांना काय पावसाची गरज. पण इकडंही तेवढीच पावसाची गरज आहे. पाऊस पडला तरच इथंही आपल्याला आम्हाला पाणी भेटणार. जर पाऊस नाही पडला तर पाण्यामध्ये पाण्याची कपात होणार. पाणी 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी असं पाणी मग सोडणार महानगरपालिका. तर प्रत्येकाकडं पाणी असेल तरच सगळं आहे. असं नाही आहे की सिटीत राहणाऱ्यांना पावसाची गरज नाही आणि गावाकडं शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे असं. तर दोन्हीकडेही पावसाची गरज असते, म्हणजे प्रत्येकाला पावसाची गरज आहे. पाऊस पडला तरच सगळं होणार आहे. शेतकऱ्यांनी जर पिकवलं तरच शहरातल्या लोकांना खायला भेटणार आहे. त्यांनी जर नाही पिकवलं तर ह्यांना काय भेटणार. म्हणजे सगळ्यांनाच पावसाची गरज आहे, इकडच्या नाही आणि तिकडच्या नाही. तर चला तर मग, आणि असा ना आज ना खूप असं मला उदास झालं होतं, म्हणजे असं आज करमतच नव्हते की म्हणजे असा पाऊस पडत नव्हता आणि म्हणजे खूप वाईट वाटत होतं की पाऊस पण नाही, भयानक ऊन आहे. आणि म्हणजे पाऊस जरी नसला तरी खर्च आपले काही कमी होत नाही, जे आपले रेग्युलर खर्च आहेत ते आपण चालू ठेवतोच.
तर उन्हाळ्यामुळे ना असा त्वचा म्हणजे माझा चेहरा खूप काळवंडलेला आहे. त्याच्यामुळं आज मनस्थिती काही बरोबर नव्हती. त्याच्यात सगळं मला ॲडजस्ट करायचं होतं आज. आणि 3 दिवस झालं मी शाळेमध्ये चक्रा मारते. आज कुठं फायनली सगळं काम झालं आणि आता रेग्युलर आपली स्कूल चालू होईल. तर आता इथं संध्याकाळी लगेच मी ना ज्वारीचं दळण केलं आणि आता रोडला जाणार आहे दळण ठेवण्यासाठी. आणि मी थोडंसं ज्वारीचं दळण दळून आणते, कारण कसं होतं ना, जास्त दिवस काही पीठ राहिलं ना तर भाकरी आपल्या येत नाहीत, म्हणजे पीठ वळणीच येत नाही. पीठ पीठ थापायलाच म्हणजे भाकरी ना थापताच येत नाही, चिरतात. त्याच्यामुळं मग मी थोडं थोडं 1-1.5 किलोच अशी ज्वारी मी दळून आणते. तर म्हणलं चला आता भाजी घेऊन या आणि आपण हे ज्वारीचं दळण. आणि कसं ना, असं नाही आहे की मी ज्वारी विकत आणते, तर मला ज्वारी गहू गावाकडूनच येतात. आणि असं नाही की थोडीफार येते, तर कट्ट्यानं मी ज्वारी गहू गावाकडून आणते. पण ज्वारी जास्त प्रमाणात लागत नाही, त्याच्यामुळे थोडं थोडंसं आणावं लागते. चला तर मग आता रोडून आले, अजून चेंज केलं आणि मस्त असा फ्रेश चहा वगैरे घेतला आणि आता इथं चालू केले कहवर लावण्यासाठी. तर स्वराज अभ्यास करत बसला होता आणि स्वयंपाक केला. आज स्वयंपाकामध्ये बनवली होती कढी, खिचडी, भजे, पापड. तर आज ना साधा स्वयंपाक खूप कंटाळा बी आला होता स्वयंपाकाचा आणि ज्वारीचं दळण नव्हतं, कारण गिरणीत गेले तर तो खूप म्हणला की जास्त गर्दी आहे, त्याच्यामुळे आज काय भेटणार नाही म्हणून ठेवून आले ज्वारीचं दळण. आणि आज फक्त मसाले भात म्हणजे खिचडी, आपली डाळ खिचडी, कढी, भजे, पापड असा हा आजचा जेवणाचा बेत होता. तर सगळं स्वयंपाक वगैरे आवरलं आणि आता इथं चाललं आहे माझं कहवर लावण्याचं काम चालू आहे. तर स्वराजला म्हणलं तू अभ्यास कर, आता मी कहवर लावते. तर तुमच्याशी इथंही बोलत होते, पण काय आता मुलांचा संध्याकाळी गोंधळ होता आणि त्याच्यामुळे अजून व्हॉइस ओव्हर करावा लागला. तर काय ना मंडळी, तर आमच्या काळामध्ये ना असे कव्हर वगैरे काहीच नव्हते. आता हे कव्हर वेगवेगळ्या पद्धतीचे कव्हर आलेले आहेत. प्रत्येक स्कूलमधून वेगवेगळे कव्हर असतात. तर आमच्या काळात ना म्हणजे कव्हर पुष्ट्या, आम्ही पुष्ट्या म्हणायचो मराठीमध्ये. तर आम्ही ना न्यूजपेपर न्यूज म्हणजे आपले हे न्यूजपेपर जेच मी रद्दीमधले न्यूजपेपर काढायचे आणि त्याचे आम्ही कव्हर बसवायचे. आणि नवीन नवीन ना खूप छान वाटायचं, म्हणजे नवीन पुस्तकं, त्याचा सुगंध. आणि 1 महिना 15 दिवस तर नवीन पुस्तकं जशाच तसे असे वाटायचे की असेच राहावे, पण तसे काही राहत नव्हते. तर इथं चालले आता कव्हर बसवणं. आणि प्रत्येक कव्हर म्हणजे बुकचं कव्हर बसवताना मी चेक करत होते कोणतं काय आहे, कोणतं काय. आणि जेव्हा केव्हा माझ्या म्हणजे कव्हर बसवत बसवत मराठीचं पुस्तक माझ्या हाती लागलं, तर मग ते मी बघत होते. तर त्यामध्ये ना खूप छान अशी ही कविता लिहिलेली होती. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला, असं आम्हाला पण होती ती कविता. तर मी माझ्या मुलाला सांगत होते की मला पण ही कविता आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय सगळ्यांना.